नमस्कार 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 सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे. आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण आस्क वास्तुकार गुरु यामध्ये वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सर्वोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, जिओमानसी, ब्रह्ममुहूर्त आणि आकाशिक रेकॉर्ड्स यामध्ये गेले 23 वर्ष आले काम करतो आहे. आणि डे बाय डे आपण याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत चाललेलो आहोत. डे बाय डे आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी, छान छान गोष्टी इथे आणायचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि आपण सर्व लाईव्ह सेशनला इथे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता भेटत असतो. त्याचप्रमाणे आपण आज या लाईव्ह सेशनला आलेलो आहोत. तर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो. ओके. नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार, बोला. गुरुजी, मुझे आपसे 3 प्रश्न पूछने थे. बोलिए बोलिए. हाँ जी, तो सबसे पहले तो मैं ये पूछना चाहती हूँ कि हमारे पास लक्ष्मी जी की एक मूर्ति है चांदी की. हाँ. जो मंदिर में जिसकी हम पूजा करते हैं. हाँ. जब वो लिया था 15 साल पहले, तो मतलब परिस्थिति के हिसाब से बहुत छोटा लिया था. हाँ. लेकिन अभी हम चाहते हैं कि इसको मतलब उसको देके दूसरा ले. लेकिन हम मतलब मैं दिल्ली साइड की, और उधर ऐसे बोलते हैं कि एक बार आपने जिस ऐसे मूर्ति की पूजा किया तो उसको ऐसे बदलते नहीं है सुनार के पास, क्योंकि उसको पिघलाते तो उसकी बात नहीं. वो मूर्ति तो क्या करूं? वो मूर्ति काय की है? चांदी की है, सोने की है, कैसी है? चांदी की है. चांदी की है. ओके. तो इसमें 2-3 प्रकार होते हैं. जैसे कि आपने वो जब बिठाई थी उसकी प्राण प्रतिष्ठा की थी क्या आपने? नहीं, प्राण प्रतिष्ठा तो नहीं की थी. बस दुकान से लाया, गंगा जल से धोकर और रख दिया था मंदिर में. अच्छा, कितने साल हो गए वो चीज़ को? 15 साल हो गए. 15 साल हो गए. तो अभी आप क्या करना चाहती हो? दूसरी मूर्ति बिठाना चाहती हो क्या? हाँ, उससे बड़ी थोड़ा, क्योंकि वो बहुत छोटी है, उसमें उसका चेहरा वगैरह दिखता नहीं है. अच्छा. तो अच्छा, हाँ, उसका चेहरा वगैरह दिखता है. आप वो चांदी की जो मूर्ति है उसको, जो आप एग्जिस्टिंग मूर्ति जो बना रहे हो आगे वाले, उसमें आप रिप्लेस कर सकते हो, कोई दिक्कत नहीं है. हाँ, लेकिन उसको पिघलाना पड़ेगा ना. एक बार पूजा हुआ तो ऐसे पिघला सकते नहीं, आपने उसकी सुनो, आपने उसकी प्राण, वैसे भी आपने उसकी प्राण प्रतिष्ठा भी नहीं की है. आप उसको पिघला सकते हो और उसको वही सिल्वर आप दूसरे मूर्ति में डाल सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं है उसमें. सिर्फ वो जब मूर्ति आप बनाओगे, वो मूर्ति बनाने का शुरू का जो समय है वो बहुत इम्पोर्टेंट है ना. मैं दिखाता हूँ, मैं बताता हूँ आपको इसमें कैसा है. आपका डेट ऑफ बर्थ बताइए. हाँ जी, 15/2/87, मतलब 15 फरवरी 1987. नाम बताइए आपका. ममता मेहरा. हाँ. 15 15 फरवरी हाँ 1987. ओके. हाँ, ये मूर्ति जब आप बनाओगे ना, तो एक तो आप इसको शुक्रवार को बनाओगे. शुक्रवार को एक अच्छा दिन देखते, या मतलब अच्छा कुछ मैं बताता हूँ आपको व्हाट्सएप पे पंचांग देके किस तरह से करना है उसको. और उसको आप हमेशा याद रखना, जब वो मूर्ति घड़ा बनवाने की जो शुरुआत करेंगे उसकी, तो वहाँ वो समय राहु का समय नहीं होना चाहिए. राहु समय जो होता है ना,
वो समय वहाँ पे नहीं होना चाहिए। तो उसके लिए आप थोड़ा अवेयर रहेंगे, क्योंकि वो जो शुरुआत अगर उस चीज़ के अगर राहु से करेंगे तो फिर वो नहीं चलेगा, क्योंकि आजकल ये सारी बातें, ये सारी चीज़ें कोई नहीं करता है डेडिकेटली, लेकिन हम लोग उसको डेडिकेटली फॉलो करते हैं। और कोई भी गहना हो, कोई भी चीज़ हो, कोई भी आध्यात्मिक चीज़ हो, और जिसको हम बनाने की शुरुआत करते हैं, वो शुरुआत में सिर्फ ये देखना है हमको कि बनाने के समय में राहु काल नहीं होना चाहिए। तो वो आप थोड़ा देख लेना, और आपको शुक्रवार के दिन इसको बनानी है ना। अच्छा, पर गुरुजी अभी वो तो बोलेंगे कि आप रख दो, आप पसंद का मतलब वो बाद में लेके जाना, तो अभी उनको कैसे बोले कि राहु काल में, मतलब वो तो बोलेंगे रख के जाओ और 2 दिन बाद नहीं, उसको बोलो ना, मैंने ये समय सुनो, ये उसको पिघला कर बनाने का जो समय है ना, उसको ऐसा समय आप दे सकते हो। आपके पास के कारीगर अगर नहीं सुनते तो हमारे पास दे दो, हमारे कारीगर हमारा सुनते हैं सब। हमारे जो कारीगर है ना, वो हर चीज़ हर समय वो देख के हम जैसा बोलेंगे वैसा ही करके देते हैं। ऐसा उसके लिए थोड़ा 2 पैसा ज़्यादा देते हैं हम लोग उनको, लेकिन वो हम जो बोलेंगे वैसा ही काम करेंगे। ऐसे कारीगर है हमारे पास, जिसमें हम लोग कुल देवता की मूर्तियाँ भी बनाते हैं, एस्ट्रोलॉजी की कुछ चीज़ें होती हैं वो भी बनाते हैं, है ना। तो हर चीज़ होती है यहाँ पे, तो वैसा है। घर में लाने का समय, घर में भी शुक्रवार को लाना है मूर्ति वापस? नहीं, लाने का समय नहीं, अभी नहीं बता पाऊंगा मैं, लेकिन वो आप पहला आप बना के रेडी तो करो, फिर मैं आगे का बताता हूँ आपको क्या करना है। लेकिन उसके साथ साथ में आपको कलश भी रखना पड़ेगा। कलश कैसे रखना है ये मेरे पहले वीडियो में दिखाया, मैंने बताया है सारी बातें, कलश किस तरह से रखना है, उसको अभी रिपीट नहीं करूँगा मैं। लेकिन उसके साथ में आपको कलश भी रखना पड़ेगा। अभी उसको बना के पहले रेडी तो करो आप, ऐसा। तो कितना साइज कितना ग्राम का लेंगे, ऐसा कुछ डिसाइड हुआ है आपका? नहीं, अभी तो नहीं हुआ। हाँ, तो उसमें आप जो भी साइज़ आप डिसाइड करोगे उसमें 1.25 या 1.25 का इस्तेमाल करोगे, जैसे कि 3.25, 4.25, 5.25, और जैसे कि 3.25, 4.25, 5.25, ऐसा साइज, मतलब ऐसा पैरामीटर पे उसको इस्तेमाल करने को बोलो। चांदी मतलब 125 ग्राम, 250, 350, 450, ऐसा, या तो फिर 350, 450, 550 ग्राम, ऐसा उसको चांदी इसमें इस्तेमाल करने को बोलो, कांटे पे रख के, और फिर उससे वो मूर्ति बनाए। और वो मूर्ति बनाने के समय हमेशा याद रखें, ये जो करेंगे उसका राहु काल से शुरू नहीं करना है हमको, और शुक्रवार के दिन उसको करना है। आपको काम जो करना है उसका शुरू वो शुक्रवार के दिन करना है। आपके डेट ऑफ बर्थ देख के बता रहा हूँ मैं आपको, ऐसा है जी। तो गुरुजी आप बता दीजिएगा मुझे व्हाट्सएप पे कि शुक्रवार के दिन, मतलब मैं जिस दिन बनाने के लिए वो करूँगी उस दिन कौन सा राहु काल कब है, वो आप बता दीजिएगा। हाँ, मैं वो बता दूंगा आपको, कोई टेंशन नहीं है ना। वैसे तो वो सारी जानकारी अभी इंटरनेट पे उपलब्ध है, कोई बड़ी बात नहीं है उसमें, लेकिन फिर भी मैं बता दूंगा आपको, कोई टेंशन नहीं है, ठीक है। और बोलिए। जी, दूसरा सवाल मेरा ये गुरुजी कि हम किसी भी को भी लक्ष्मी माता मतलब गिफ्ट कर सकते हैं, अष्टलक्ष्मी का एक फ्रेम रहता है, तो वो हम गिफ्ट कर सकते हैं। मेरे हस्बैंड बोल रहे थे कि लक्ष्मी माता की मूर्ति ऐसी चीजें गिफ्ट नहीं करते, अपनी लक्ष्मी किसी को नहीं देना। नहीं, बिल्कुल भी नहीं कर सकते। मतलब एकदम अपना कोई सगा है, मतलब कोई सगा है, अपना रिलेशन बहुत अच्छा है तो उसको दे सकते हैं, बाकी फिर किसी को नहीं दे सकते। जैसे कि लड़का हो, लड़की हो अपनी, या कोई अपनी माँ हो, बेटी हो, पापा हो, मतलब अपना चाचा हो, मामा हो, कोई अपना एकदम सगा कोई अच्छा रिलेशनशिप है बड़ा अच्छा, तो उसको दे सकते हैं हम लोग, अदरवाइज़ नहीं दे सकते किसी को भी। और सेकंड थिंग, उसमें हम लोग वो जो चीज़ें हैं, मैंने तो गणपति की मूर्ति भी देने को मना किया है। वैसे लास्ट एपिसोड में, मैं 1-2 एपिसोड पहले आप देखेंगे मेरा यूट्यूब का, तो उसमें गणपति का भी नहीं चलता है, देंगे। अभी आजकल में तो क्या ये लोग सब चला लेते हैं, लेकिन नहीं चलता है, बहुत आगे चल के लोग तकलीफ में आते हैं। हमको क्या है भाई, ऐसा है ना, हम तो हमारी सन्यास वाली ज़िंदगी जी रहे हैं यहाँ पे, लेकिन लास्ट में तकलीफें आती है लोगों को, ऐसा है। तो वो करना है। तो लक्ष्मी की मूर्ति आपको गिफ्ट नहीं करनी है, मतलब कोई सगा है, कोई अच्छा रिलेशनशिप में है आपको। देखो,
कोई भी चीज़ अच्छी चीज़ें देने के लिए मना नहीं है, लेकिन वो इंसान भी वैसा होना चाहिए, वो व्यक्ति भी वैसा होना चाहिए, उसके साथ में आपका रिलेशन भी वैसे होना चाहिए, तो आप दे सकते हो ऐसा, अदरवाइज। और बोलिए। जी ठीक है। तो तीसरा जो सवाल है गुरुजी ये है कि मैं स्वामी समर्थ भगवान की मूर्ति जो है वो लाना चाहती हूँ अक्कलकोट से। हाँ। लेकिन मैंने एक ऐसी वीडियो पे देखा था यूट्यूब पे कि आप वो मूर्ति बहुत ध्यान से लाई, क्योंकि हमारे घर में नॉनवेज वगैरह खाते हैं मेरे हस्बैंड बच्चे वगैरह, तो उस घर में नहीं चलता, तो ऐसा कुछ है क्या? देखो, कोई भी भगवान को नॉनवेज वेज ऐसा कोई बात नहीं है, नॉनवेज वेज का कोई बात नहीं है इसमें, लेकिन मैं सजेस्ट करूँगा आप मूर्ति मत लाना, आप फ़ोटो लाना स्वामी महाराज का, है ना। स्वामी समर्थ महाराज का जो भी आपको अच्छा लगे वो फ़ोटो लेके आना आप, और फ़ोटो रखना, फ़ोटो के साथ में कलश रखना पड़ेगा आपको, ऐसा है। हाँ, मूर्ति नहीं रख सकते मतलब? आप मूर्ति नहीं रख सकते, आप मूर्ति में सजेस्ट नहीं करता हूँ, है ना। तो आप फ़ोटो रखें, फ़ोटो से ही मतलब बेहतर हो जाता है काम आपका। तो आप मंदिर में रखो, घर में रखो, या अपने हॉल में भी रख सकते हो। गुरु घर, हमारे आराध्य गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जी, तो हम हॉल में भी रख सकते हैं और उनका रख के उनकी पूजा अर्चना कर सकते हैं, धूप दीप जला सकते हैं उनको। जो भी आपके घर में वेज परोसेंगे आप उसको नैवेद्य उनको दिखा सकते हैं, जो भी आप खाएंगे उनको खिलाएंगे, उनको नैवेद्य दिखा सकते हैं। तो ये सारी करुणा आप कर सकते हो। तो लेकिन वो मूर्ति नहीं करना, आप फ़ोटो कर लेना। आप मुझे जो भी लेंगे फ़ोटो मुझे व्हाट्सअप कर देना, मैं उसमें से चॉइस करके बता दूंगा आपको कि आपको कौन सा फ़ोटो शूट होगा, वो मैं बता दूंगा। लेकिन आप मूर्ति मत रखिए, क्योंकि मूर्ति के प्रोटोकॉल अलग है स्पिरिचुअलिटी में और फोटो के अलग है, तो वी शुड बी प्रेफर फॉर फर्स्ट इन फोटो, है ना, ऐसा है। और बोलिए। ठीक है, बस ये 3 ही ठीक है, सवाल थे गुरुजी। धन्यवाद गुरुजी, बहुत बहुत। ठीक आहे, वेलकम, धन्यवाद। तर अशा प्रकारे आपण इथे वास्तुकार आस्क वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलला लाईव्ह सेशनमध्ये क्वेश्चन आन्सरिंग घेतो, आणि यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, स्पिरिच्युअल, लोशोग्रिड स्क्वेअर्स आणि ब्रह्ममुहूर्त आणि आकाशिक रेकॉर्ड्स असे हे सर्व सब्जेक्ट्स आपण इथे घेत असतो। आणि याच्या माध्यमातून आपण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट्स बरोबर क्लायंट्स बरोबर डिस्कस करत असतो। तर ह्यामध्ये आता जसं यांनी मला 2 ते 3 प्रश्न विचारले, आणि या 2 ते 3 प्रश्नांमध्ये आपण सांगितलं की काय कशा पद्धतीने करायचं, काय करायचं ते, या सर्व गोष्टी आपण इथे डिस्कस केल्या। आणि आता आपण पुढे हे करणार आहोत की ह्याच्यामध्ये मी काही पॉईंट्स आता परत सांगणार आहे वास्तुशास्त्राचे आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये। जसं की मी नेहमी सांगतो की मुख्य गॅलरीच्या समोर, म्हणजे मुख्य गॅलरी आणि जो आपलं मेन गॅलरी असते त्याच्या समोरच्या बाजूला आरसा किंवा कपाट किंवा कबर्ड नसावं, किंवा कबर्डचा आरसा आणि आरसा मोठा आरसा नसावा। कारण मूळ ऊर्जा जी असते ती ऊर्जा ही नेहमी गॅलेक्सीकडनं येत असते। आणि आपण वास्तुकारमध्ये काय करतो, तर वास्तुकार काय करतो तर तुमची गॅलेक्सी, तुमची वास्तू आणि तुमची गॅलेक्सी आणि तुम्ही पर्सनल, म्हणजे तुमची चेतना, तुमची फ्रिक्वेन्सी, ह्या गोष्टी तिथे मॅच करत असतो आपण। आणि ज्यावेळेला आपण तो मिरर, त्यावेळेला जो तो मिरर असतो, तो मिरर रिफ्लेक्ट करतो तुमच्या बाहेरच्या एक्सटर्नल फॉर्मला, आणि तो एक्सटर्नल फॉर्म कदाचित तुम्हाला हेल्थ देत असेल, कदाचित तुम्हाला वेल्थ देत असेल, कदाचित तुम्हाला रिलेशन देत असेल, कदाचित तुम्हाला हॅपीनेस देत असेल, कदाचित तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी देत असेल, कदाचित तुम्हाला रिसोर्सेस वेगळ्या प्रकारचे उपलब्ध करून देत असतील, तर ते त्या मिररच्या माध्यमातून रिफ्लेक्ट होतात। इथे कुठल्याही प्रकारचे दिशा आणि या गोष्टींची चर्चा करत नाही आहे सध्या आपण, ज्यामध्ये आपण म्हणतो आहे की ॲटलिस्ट आपल्याला जो मिरर आपण लावलेला आहे तो मिरर बेडरूममध्ये असो, हॉलमध्ये असो, किचनमध्ये असो, पॅसेजमध्ये असो, पण समोर की त्याच्या समोर एक्झॅक्ट समोर आपल्याला खिडकी नाही पाहिजे, कारण त्याच्या समोर जर एक्झॅक्ट खिडकी आली तर
काय होतं ते सगळे जे काही बाहेरचे गॅलेक्सी आहेत जी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते, तिकडचे जे एक्सटर्नल फॉर्म्स आहेत जे तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात, पॉझिटिव्ह रिझल्ट देत आहेत, तर ते सगळे रिफ्लेक्ट होतात. वास्तुकार फक्त आणि फक्त वास्तुकारमध्ये 2 फॉर्म्युले आहेत एनर्जी ॲस्ट्रॅक्ट करण्याचा, एनर्जीला वेलकमिंग करण्याचा. एक म्हणजे टँजिबल, दुसरा म्हणजे इनटँजिबल. टँजिबल जो येतो तो दरवाजाच्या आतमधनं येतो, म्हणजे आपल्याकडे जे पाहुणे येतात ते कुठल्या ना कुठल्या तरी एलिमेंटचे असतात. कोणी वॉटर एलिमेंटचं असतं, कोणी फायर एलिमेंटचं असतं, कोणी अर्थ एलिमेंटचं असतं, कोणी वूड एलिमेंटचं असतं, कोणी मेटल एलिमेंटचं असतं. तर सम काइंड ऑफ ट्रान्समिटिंग एनर्जी एव्हरी पर्सन इज बिकमिंग अवर वास्तू. आणि जेव्हा तुम्हाला ह्या एलिमेंट्स आपल्या कशा पद्धतीने आपण त्यांचे इन्हान्स करतो, हा सगळा विषय खूप डीपली आहे, तुम्हाला तुम्हाला सांगेलच. पण टँजिबली एनर्जी घेऊन येतात ते आपल्याकडे येणारे पाहुणे असतात, आणि इनटँजिबली घेऊन येणारे जे एलिमेंट्स असतात ते आपल्या गॅलेक्सीमधनं आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करत असतात. तर त्याला ते जे एलिमेंट्स आहेत ते बॅलेन्स करण्याचं काम, ते इन्हान्स करण्याचं काम, आणि त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावरती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम फक्त आणि फक्त वास्तुकारमध्ये होतं. आणि मला वाटत नाही की अशा 2 पद्धतीने, म्हणजे तुमच्या वास्तूला मी सांगू शकतो, मी छाती ठोकून सांगू शकतो, तुमच्या वास्तूला 2 दरवाजे असतात. एक दरवाजामधनं टँजिबल एलिमेंट्स येतात, दुसऱ्या दरवाजावरनं इनटँजिबल एलिमेंट्स येतात. हा माझा R&D फॉर्म्युला आहे. गेल्या 23 वर्षापासून मी या फॉर्म्युल्यावरती काम करतो आहे. आणि दरवाजामधनं येणारी एनर्जी जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढीच एनर्जी गॅलेक्सीमधनं येणारी एनर्जीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण इथे करतो. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की मुख्य दरवाजा, म्हणजे जसं मुख्य दरवाजा समोर आरसा नसावा हे सगळ्यांना माहिती आहे, पण गॅलरीसमोर सुद्धा, मोठ्या गॅलरीसमोर, मोठ्या खिडकीसमोर सुद्धा आरसा नसावा, की त्यामुळे तुमचं गुड फॉर्च्यून, गुड रिलेशनशिप, गुड एनर्जी, गुड शेंगची एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो. तर या सगळ्याच्या गोष्टी त्या रिफ्लेक्ट होतात, आणि त्या रिफ्लेक्ट झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. म्हणून आम्ही तिथे सांगतो की मुख्य गॅलरीसमोरसुद्धा आरसा नसायला पाहिजे. तर हा एक पॉईंट इथे झाला. दुसरा पॉईंट याच्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो की फ्रीजवरती आपल्याला ओव्हन आणि टोस्टर कधी ठेवायचं नाही. आता मी बरेच ठिकाणी व्हिजिटला जातो आणि बघतो की फ्रीजवरती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ओव्हरलॅप केलेल्या असतात, कबडच्या वरती बऱ्याचशा गोष्टी ओव्हरलॅप केलेल्या असतात. मग आता कबडच्या वरती आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवतो, म्हणजे बॅगांवर बॅगा ठेवतो किंवा अडगळ ठेवतो, काय सामान ठेवतो. मग ते काय करतं, तर आपल्याला मेंटली हॅरेसमेंट, आपल्या बुद्धिक क्षमतेला वाव न देणाऱ्या घटना घडणे, आपला कुठले तरी वेगळेच प्रॉब्लेम्स किंवा वेगळ्याच विचित्र अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडणे, या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात. म्हणून मी नेहमी सांगतो की मुख्य दरवाजाच्या वरती कुठल्याही प्रकारचं साहित्य सामुग्री ठेवू नका. मुख्य कपाटाच्या वरती किंवा कबडच्या वरती कुठल्याही प्रकारची नकारात्मक ओव्हरलॅपिंग किंवा साहित्य सामुग्री ठेवू नका, की जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल. ॲट द सेम केस ऑफ द हेअर ऑन फ्रीज ऑल्सो, कारण फ्रीजच्या वरतीसुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या बघितल्या, आणि त्यामध्ये सगळ्यात हायटेक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे फ्रीजवरती लोक ओव्हन ठेवतात. आता ओव्हन इज अ फायर एलिमेंट, आणि फ्रीज फायर एलिमेंट अँड वॉटर एलिमेंट ऑल्सो गेट देअर, कारण कॉम्प्रेसर जो असतो तो हीट प्रोव्हाइड करतो आणि थंडावा जो असतो तो आतल्या बाजूने येत असतो. आता हे 2 वेगवेगळ्या ऑपोजिट गोष्टी ऑपोजिट डिरेक्शनमध्ये काम करत असतात. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, आपण अजून काय करतो, तर त्याच्या डोक्यावरती पण ओव्हन ठेवतो, आणि ते डोक्यावरती ठेवलेलं जे ओव्हन असतं फ्रीजच्या, ते तुमचं चिंता, टेन्शन, प्रेशर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. तुमच्याकडे येणारा पैशाचा स्रोत, तुमच्याकडे येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज, तुमच्याकडे असलेला धनाचा साठा हा कुठेतरी संपवण्याचा, ह्याला कुठेतरी कंट्रोल करण्याचा, ह्याला कुठेतरी नकारात्मक रिझल्ट देण्याचा इफेक्ट तो तिथे क्रिएट करत असतो. आणि माझी म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की फ्रीजवरती ओव्हन ठेवू नका, फ्रीजच्या बाजूला पण ओव्हन ठेवू नका, त्याच्यामध्ये थोडा डिस्टन्स ठेवा. कोल्डनेस आणि हॉटनेसमध्ये थोडा डिस्टन्स पाहिजे, है ना.
तर हा एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे. दुसरा पॉईंट इथे मी अजून सांगतो, जेव्हा मी वास्तुकारच्या व्हिजिटसाठी लोकांकडे जात असतो, आता मध्ये मी फिरत होतो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो, जसं की मी पुण्याला गेलो, नंतर उरळी कांचनला गेलो, सोलापूरला गेलो, पंढरपूरला गेलो आणि अजून पण 2-3 डेस्टिनेशन्स होते. मी कंटिन्यू 3-4 दिवस टूरवरतीच होतो. परवाच आलो रात्री 2:30 वाजता घरी. आणि या सगळ्या टूरमध्ये आमचे बिल्डर मित्र आहेत काही, तर त्यांचे काही प्लॉट बघणे असतं, सिलेक्शन असतं, काही प्लॉट बघणे असतं, किंवा काही बिल्डर्स लोक आहेत काही जे आम्हाला म्हणजे घेऊन सांगतात, चला जायचं आहे आपल्याला, कुठे साईट बघायची आहे किंवा त्यांचे काही अडकलेले प्रोजेक्ट्स असतात, काही अडकलेले कामं असतात, ते तिथे पूर्ण कशी होतील, काय होतील, हा सगळ्या इज अ पार्ट ऑफ द कमर्शियल कन्सल्टिंग आफ्टर ऑल. तर ते सगळं चालू असतं आमचं. पण त्यावेळेला मी हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा बघतो आणि आनंद वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, तेव्हा मी फार छान छान अशा बंगल्यांवरती वगैरे, मोठ्या मोठ्या बंगल्यांवरती, असे राजवाडे महाल सारख्या बंगल्यांवरती गेलो होतो आणि तिथे मला युद्धक आणि हिंसक चित्र बघायला मिळाली. आणि ज्यावेळेला मी तिथे बघितलं की हरणाची शिंगं लावली आहेत, वाघाचे नखं लावली आहेत आणि अजून काय काय आता अशा गोष्टी तिथे लावलेल्या आहेत, तर मी त्यांना विचारलं की हे तुम्ही जे लावलं आहे ह्याच्यामुळे तुमच्या 2 भावंडांमध्ये, म्हणजे तुमच्याकडे भावाभावांमध्ये भांडणं होतात का? आता भावाभावांमध्ये भांडणं होणं किती कॉमन गोष्ट आहे, आजकाल सगळीकडेच होतं. त्याच्यासाठी काही वाघांची नखं आणि सिंहांची आणि हरणांची शिंग आणि वाघांची नखं आणि सिंहांची नखं दिसली म्हणजे असं काही नाही आहे. पण इट गोज टू समवेअर एक्स्ट्रीमली देअर. जे अशी गोष्ट जेव्हा तिथे होते त्यावेळेला त्या गोष्टींची शक्यता आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वर्तवता येते. मग आता तिथे युद्धक आणि हिंसक चित्र जर लावलेले असतील तर ते चालतील का? तर डेफिनेटली मी सांगेल, वास्तुशास्त्र आहे, सायन्स असं आहे की आपल्याला सगळीकडे आनंद पसरवायचा आहे, आपल्याला सगळीकडे हॅपीनेस पसरवायचा आहे, आपल्याला सगळीकडे प्रोडक्टिव्हिटी, पॉझिटिव्ह एनर्जी जर एक्सप्लोरेट करायची आहे, तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे थोड्याफार प्रमाणात का होईना, किंबहुना सगळ्याच प्रमाणामध्ये आपल्याला त्या मॅनेज करता आल्या पाहिजे, सगळ्याच प्रमाणात त्या व्यवस्थित ठरवता आलं पाहिजेत काय करायचं आपल्याला, कसं करायचं आहे ते. मग युद्धक आणि हिंसक चित्रे घरात जर आपण लावली तर मग आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडणं यांसारख्या एनर्जीज तिथे क्रिएट होतात. आणि यासारख्या एनर्जीज आपल्याकडे दररोज संध्याकाळी 7 वाजता होत असतात सिरियलच्या माध्यमातून. हिंदी सिरियल, मराठी सिरियल आपण सगळे बघत असतो आणि त्यावेळेला आपल्या घरातली लक्ष्मी, आपली गृहलक्ष्मी छानपैकी स्वयंपाक करत असते आणि ते स्वयंपाक करता करता ते सगळे नकारात्मक विचार ते त्या जेवणामध्ये जातात, त्या स्वयंपाकामध्ये जातात आणि नंतर मग ते जेवण आपण, ते रुचकर जेवण, स्वादिष्ट जेवण ती सर्व करत असते. ते सर्व करताना पण आपल्या टी व्हीवरती, मॅडबॉक्सवरती हे सगळ्या सिरियल्स तिथे चाललेले असतात आणि या सगळ्या निगेटिव्ह सिरियल्स बघून आपल्या या सगळ्या सर्व समाजामध्ये या सगळ्या गोष्टी आपण बघतोय, सगळा घटनाक्रम बघतोय. म्हणजे समाजामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक घटना घडत आहेत आणि ह्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला कनेक्ट बघायला मिळतो. मग आता हे लोक खूप वेगवेगळे दाखवतात, हॉस्पिटल दाखवतात, मारामारा दाखवतात, नंतर वेगवेगळ्या गोष्टी तिथे दाखवत असतात. ते जे सीन असतात ते खूप तीव्रतेने रेखाटलेले असतात. किंवा असे जाऊ दे, मला म्हणजे माझं काही टी व्ही बघण्याला आणि सिरियलला बघण्याला काही विरोध नाही आहे. तुम्ही गाणी बघा, छानपैकी गाणी बघा, एखादा कॉमेडी पिक्चर बघा, हसा खेळा, मजा करा. ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं एंटरटेनमेंट दिलेलं आहे. पण आता ह्याचा सगळा विपर्यास होतो, ह्या सगळं कुठल्या तरी वेगळ्या दिशेला चाललं आहे आणि सगळं कुठेतरी वेगळ्या पद्धतीने होतं आहे हे मला दिसतंय. त्यामुळे मी हा विषय नेहमी वारंवार बोलत असतो. मागे 1-2 व्हिडिओमध्ये मी हा विषय बोललेलो आहे. वास्तुकार मानाची पैठणी आपला एक इव्हेंट असतो जो आमच्या टीमने डिझाईन केला छानपैकी. आता त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण ह्याचा अवेअरनेस बऱ्यापैकी वारंवार करत असतो. तर तिथे पण आपण या गोष्टी बरेच वेळेला ऑडियन्ससमोर बोललेलो आहे मी. हा विषय अतिशय लोकांना भावलेला आहे, आवडलेला आहे. तर तो एक महत्त्वाचा प्रश्न इथे फार आहे. त्याच्या पुढचा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगतो, दरवाजाकडे पाय करून झोपू नये. कारण दरवाजाकडे पाय करून केव्हा झोपतात, ज्या वेळेला मृत्यूशय्येवरती कोणी असतं तर त्यावेळेला दरवाजाकडे पाय करून झोपण्याची पद्धत तिथे ठेवलेली आहे आपल्याकडे शास्त्रामध्ये. तर त्यामुळे दरवाजाकडे पाय करून झोपू नये हे झालं. बरं, त्याच्यामुळे होतं काय, तर त्याच्यामुळे होतं हे की आपली जी एनर्जी आहे ती ऑपोजिट साईडनी, ऑपोजिट फ्लोनी
व्हायला सुरुवात होते, म्हणजे ऑपोजिट फ्लोमध्ये येते आपली एनर्जी आणि त्यामुळे मग आपल्याला हेल्थचे प्रॉब्लेम्स तिथे क्रिएट होतात. आपले करिअर फ्युचर फिनान्स ह्याच्याशी रिगार्डिंग नकारात्मक रिझल्ट्स तिथे आपल्याला मिळतात. म्हणून मी तिथे नेहमी म्हणतो की मुख्य दरवाजाकडे असो किंवा बेडरूमकडे, कुठल्या पण दरवाजाकडे पाय करून झोपू नये. दरवाजाकडे पाय करून झोपणे हे अतिशय वास्तूमध्ये नकारात्मक मानलं गेलेलं आहे. तर इट शुड बी अवॉइडेड फॉर देअर, की जेणेकरून दरवाजाकडे पाय जर तुमचे असतील तर तुमची एनर्जी ऑपोजिट साईडनी फ्लो होते आणि ती फ्लो झाली तर मग त्याचे रिझल्ट तुम्हाला नकारात्मक मिळतात. आता एनर्जी ऑपोजिट साईडनी फ्लो होते याचं मी डिक्लेरेशन अजून पण देऊ शकतो, पण वेळेअभावी आणि इथे खूप कमी वेळासाठी आपण सगळे आलेलो असतो आणि तो या सेशनचा पार्ट नाही, कारण तो विषय श्री शिव स्वरोदय मधला तो विषय आहे. डावी नाडी, उजवी नाडी, चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि या सगळ्या त्या प्रत्येक नाडीमध्ये वाहणारे 5 तत्व आणि त्या 5 तत्वांच्या माध्यमातून घडत असलेल्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये म्हणजे एका सेकंदाचे 10 भाग करायचे. आपल्या बाजूला काय काय घटना घडत आहेत, एका सेकंदाचे 10 भाग करायचे. आपल्या आजूबाजूला काय काय घटना घडत आहेत आणि त्यामधनं एखादी गोष्ट आपण ॲस्ट्रॅक्ट करायची. मग त्यावेळेला आपली निर्णय क्षमता वेगवेगळी असते, त्यावेळेला आपलं चलनवलन वेगवेगळं असतं, त्यावेळेला आपली बॉडी लँग्वेज वेगवेगळी असते आणि हे सगळं असतं. आणि मग ह्याला पुढे आपण काय म्हणतो तर साक्षीभाव म्हणतो. साक्षीभाव म्हणजे काय तर देव आपल्या आजूबाजूला जे आपण काही गोष्टी घटनाक्रम घडवतोय त्यामधल्या सम काइंड ऑफ रेज आपल्याला ॲस्ट्रॅक्ट करायचे, सम काइंड ऑफ रेज आपण त्याला कनेक्ट करायचे, सम काइंड ऑफ रेज आपण त्याला कंटिन्यू करायचे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपलं त्या गोष्टी होत असतात. मग ह्या वेळेला नाडी बदलते. चंद्रनाडीचे डिसिजन्स वेगळे असतात, सूर्यनाडीचे डिसिजन्स वेगळे असतात, त्याच्यामध्ये वाहणारे पंचमहाभूत वेगळे असतात. मग प्रत्येक महाभूतांवरती प्रत्येक एलिमेंटवरती ते तशा पद्धतीने काम होतं. मग हे सगळं होतं कसं, मग हे सगळं होतं ब्रह्ममुहूर्तावरती. त्याच्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठावं लागतं. आणि आज ही सगळी साधना, ही सगळी तपश्चर्या माझी गेल्या 22-23 वर्षापासून कंटिन्यू मी ते करतोय. त्यामुळे ते कुठे आज या सगळ्या गोष्टी गेल्या 5-7 वर्षात 7-8 वर्षात थोड्याफार प्रमाणात का होईना पण जमायला लागलेल्या आहेत. म्हणून दरवाजाकडे पाय करून झोपलं तर ऑपोजिट एनर्जी चालते. म्हणजे काय तर चंद्रनाडी हवी असेल तर सूर्यनाडी चालते, सूर्यनाडी हवी असेल तर चंद्रनाडी चालते आणि मग त्यावेळेला आपल्याला त्याचे नकारात्मक रिझल्ट. मग नाड्या कोण ठरवतं, नाड्या आपल्या बाजूचा एन्व्हायरमेंट, आपल्या बाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वरोदय शास्त्राच्या माध्यमातून ते गोष्टी होत असतात, ज्या नॅचरली होतात. त्याला तुम्हाला प्रोग्रेसिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आणि जर नकारात्मक एनर्जी म्हणजे अँटी क्लॉकवाईज फ्लो जर तुम्हाला मिळाला तर त्यावेळेला तुम्हाला नकारात्मक गोष्टी घडतात. आणि ह्याचं निरसन तुम्ही 0 मिनिटामध्ये करू शकता किंवा ह्याचं प्रेडिक्शन तुम्ही 0 मिनिटामध्ये करू शकता. त्याला म्हणतात श्री शिव स्वरोदय शास्त्र. तर हा सगळा बेस त्याचा आहे. मग तुम्ही कसंही वास्तुशास्त्र करा, ज्योतिषशास्त्र करा, टॅरोट कार्ड रीडिंग करा, न्यूमरोलॉजी करा, ॲस्ट्रोलॉजी करा, हे सगळा बेस तुमचा जो आहे तो सगळा श्री शिव स्वरोदय ह्याच्याशी निगडित आहे. इफ यू आर अ मास्टर इन श्री शिव स्वरोदय देन इज ऑल काइंड ऑफ थिंग्स, अदरवाईज नॉट. कारण तुमच्याकडे हे शास्त्र असेल तर बाकी सगळ्या शास्त्रांच्या गोष्टी तुमच्याकडे बरोबर आहेत, पण हे शास्त्र जर तुमच्याकडे नसेल तर बाकी सगळं शास्त्र तुमच्यासाठी शून्य आहे. कारण ह्या सगळ्याचा बेस जो आहे तो बेस तो आहे आणि त्याचा जर टायमिंग काय, त्या सगळ्याचं टायमिंग आहे ब्रह्ममुहूर्त. तर म्हणून मी ब्रह्ममुहूर्ताचा ग्रुप वेगळा बनवला आणि तुम्ही सगळ्यांनी हात जोडून नम्र विनंती करतो सगळ्यांना आणि सगळ्यांचे आभार प्रकट करतो. इथे तुम्ही सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार है ना. तर ज्यामध्ये आपण 4:44 ब्रह्ममुहूर्तावरती येत असतो, 5:55 1 तासासाठी आपण ध्यानधारणा मेडिटेशन तिथे करत असतो. तिथे होत काहीच नाही, फक्त येऊन शांत बसणे एवढं एकच काम आहे. पण काही डेडिकेटेड टाईममध्ये आपण ते डेफिनेटली करतो. माझी स्वतःची उठण्याची वेळ 3:33 आहे ब्रह्ममुहूर्तावरती. ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी हाऊ, बाहेर असो किंवा घरी असो. पण प्रत्येक वेळेला मला 4:44 यायला मिळतंच असं नाही, कारण माझ्याकडे एक तर स्टडीचा म्हणजे सध्या जे केसेस मी घेतल्या आहेत त्याचा स्टडी करण्याचा जो डेटा आहे तो पण माझा फुल ऑन आहे. तर तेवढा मला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि अदरवाईज मला या सगळ्या गोष्टी केसमध्ये काय होणार आहे, कशा होणार आहे, या सगळ्या गोष्टी मला डिटेल्स आधी कशा कळतात, तर ह्याचं रहस्य ब्रह्ममुहूर्ताचं माझी प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतर मग थोडा वेळ मी तुम्हाला 4:44 ते 5:55 या वेळेमध्ये देत असतो. तो प्रत्येक वेळेला मला शक्य होतोच असं नाही.
कधी कधी तो थोडा मागे पुढे होतो सुद्धा. तर अशा पद्धतीचं ते आहे. कोणाला प्रश्न जर काही ते विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकतो. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो. खूप खूप मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल सगळ्यांचे मी पहिले आभार व्यक्त करतो. हात जोडतो आणि आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना मी श्री स्वामी समर्थ म्हणतो. तुम्ही सुद्धा मला श्री स्वामी समर्थ म्हटलात कॉमेंट बॉक्समध्ये तर मला आवडेल. आणि म्हणजे मला कळेल की आपण सगळे माझ्या गोष्टी ऐकतायत, मला रिस्पॉन्स देत आहे, ह्या गोष्टी मला कळतील. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. बोला. हॅलो. हां, कोणाचा तरी आवाज येतोय. बोला. तुमच्या बाजूने स्पीकर चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. हॅलो. श्री स्वामी समर्थ. बोला. ठीक आहे. कसं आपण इथे खूप श्री स्वामी समर्थ. गुरुजी बोलिए बोलिए. हाँ, आपने बोला था मतलब कि गिफ्ट नहीं कर सकते, लेकिन हम ऑनलाइन डायरेक्ट उनके एड्रेस पे भी नहीं भिजवा सकते लक्ष्मी माता का फ्रेम? क्या मैं समझा नहीं, आप क्या बोल रही हैं? मतलब अपने हाथों से गिफ्ट नहीं कर सकते, लेकिन डायरेक्ट किसी को ऑनलाइन भी नहीं भिजवा सकते, मतलब ऑनलाइन सुनिए डायरेक्ट उसके सुनिए एड्रेस पे ही जाएगा लक्ष्मी माता का फ्रेम या मूर्ति, वो भी नहीं कर सकते? सुनिए 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 मेरी बात सुनिए. आप हाथों से देंगे तो अच्छा है. आप ऐसा आप सुनो, और हाथों से दो या कुरियर से दो, वो तो जो देना है वो तो देना ही है. ऐसा है, तो इसमें कोई डिफरेंस नहीं है. मैं ये नहीं बोल रहा हूँ कि इसमें डिफरेंस है. आप हाथों से, आप कुरियर भी तो अपने हाथों से ही करोगे ना. आपके हाथों से कुरियर भी नहीं, लेकिन चीज़ बनाई हुई है वो तो आपकी ही है ना. ऐसा मेरा कहने का वो कुरियर करो, हाथों से दो, उसमें कोई डिफरेंस नहीं है. आप मेरी बात को समझो. देना तो देना ही है. आपको किसी को देना है तो दे सकते, लेकिन आप मुझे पर्सनल व्हाट्सएप पे थोड़ा बताइए किसको देना है, क्या कैसे करना है, ऐसा. हाँ, तो वो थोड़ा आपको मेरे साथ थोड़ा कंसल्ट करके करना चाहिए, ऐसा मुझे लगता है. और कुरियर से देना और हाथों से देना, ये इसमें कोई डिफरेंस नहीं है. वो तो देना ही है. ऐसा है ना. बात तो वही हो गई. मतलब ये ऐसा हो गया कि होटल में जाके खाना खाए या पार्सल मंगवाए. बात तो एक ही है. होटल में जाके खाना खाने से भी पेट भरने वाला है, पार्सल मंगाएंगे तो भी पेट भरने वाला है. तो बात तो एक ही है. ऐसा है. जी बोलिए. हाँ बोलिए. हाँ, आपका मॉर्निंग का जो आप बोल रहे हैं वो लिंक वो नहीं आता है? नहीं, लिंक में ये वीक में पूरा बाहर था, आउट ऑफ स्टेशन था. 4-5 दिन पूरा बाहर ही था मैं. और बाकी मेरा शेड्यूल पूरा लगा हुआ है अभी. तो जैसे ही मेरा समय दे पाता हूँ मैं डेफिनेटली लिंक शेयर करूँगा. आप सब व्हाट्सएप ग्रुप पे बने रहे, है ना, ब्रह्म मुहूर्त के. और जैसे ही मैं वहाँ पे आता हूँ मैं डेफिनेटली लिंक शेयर करूँगा, क्योंकि वो जो 1 घंटा है ना, बहुत अहमियत है मेरे लिए वो 1 घंटे की. और मेरे पास कुछ केसेस मैंने लिया हुआ है, तो उसके लिए मुझे थोड़ा ज़्यादा समय देना पड़ रहा है. तो मेरा ब्रह्म मुहूर्त का कन्वर्सेशन सुबह में कब हो जाता है मुझे पता नहीं चलता है. ऐसा है. तो माई मोस्ट हार्डकोर जॉब इन ब्रह्म मुहूर्त बेसिकली. तो ऐसा है. तो आप सब ब्रह्म मुहूर्त के ग्रुप पर बने रहिए. डेफिनेटली हम लोग हफ्ते में 2 से 3 दिन में वो डेफिनेटली ब्रह्म मुहूर्त का करेंगे. मतलब मेडिटेशन का जो है सेशन वो डेफिनेटली करेंगे. बोलिए. अजून कोणाला इथे प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. मी समोर आहे. हे गुरुवारचं सेशन असं असतं या सेशनचे मी कुठल्याही प्रकारचे चार्ज घेत नाही. इज ॲब्सोल्युटली फ्री. आणि यामध्ये बऱ्याचशा लोकांना मी आध्यात्मिक मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी ते करत असतो. न्यूमरोलॉजी, कुंडली, मी तर इथपर्यंत कुंडलीसुद्धा दाखवा म्हटलं बऱ्याच लोकांना, तर ते पण मी करत असतो.
आणि बाकीच्या वेळेला माझे हे असे ऑनलाईन सेशन असतात ज्याचे मी चार्ज करतो, ज्याचे मला पे करतात लोक कॅमेरासमोर येऊन बोलण्याचे. फक्त फरक एवढाच आहे की त्या सगळ्या अशा एकत्र ऑडियन्स नसते, सिंगल टू सिंगल असतं. रेकॉर्डिंग पण कोणाला हवी असेल तर आम्ही रेकॉर्डिंगही देतो, पण ते सुद्धा सिंगल टू सिंगल असतं. तेही कोणाला समजत नाही, कारण त्याच्या लिंक आम्ही फक्त त्याच व्यक्तीला प्रोव्हाइड करतो जो त्याच्याशी कन्सर्न असतो. तर अशा सगळ्या गोष्टी इथे आठवड्याभर होत असतात. पण आठवड्याभरानंतर फक्त एक गुरुवारची संध्याकाळ आमचा स्वामी महाराजांचा आदेश आहे की जास्तीत जास्त विद्येचा प्रसार आपल्या माध्यमातून व्हायला हवा, आणि स्वामी महाराजांनी आम्हाला तसा दृष्टांत दिला आहे आणि म्हणून ते कार्य आम्ही तशा पद्धतीने करत आहोत. तर सांगायचा उद्देश तोच आहे की हे काम आपण अशा पद्धतीने इथे का करतो. तर अजून कोणाला इथे काय प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. आज खूप मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि खूप कमी वेळासाठी आपण इथे आता आहोत, तर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. हॅलो. ओके. हां, याच्या पुढचं वास्तुशास्त्राचा पुढचा पॉईंट आपला असा आहे की बीम खाली झोपू नये किंवा तोळई खाली झोपू नये, किंवा पिलर असतो पिलरच्या खाली झोपू नये. काय असतं, वास्तू जेव्हा बनते ते वास्तू बनवताना आधी आपण पिलर बनवतो, आणि पिलर जेव्हा बनतो त्या पिलरनंतर मग वॉल बनतात, आणि वॉलनंतर बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं. ह्याची ती तशी सिक्वेन्स आहे. पण जेव्हा जेव्हा प्लिंथ बांधली जाते आणि प्लिंथनंतर जसे पिलर उभे केले जातात आणि त्याच्यामध्ये त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी तिथे घडतात त्या सगळ्याची प्रोग्रॅमिंग त्या पिलरमध्ये असते. आणि ती प्रोग्रॅमिंग केलेली पिलर जेव्हा आपण सायलेंट असतो त्यावेळेला आपल्याला तिथे निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. मग आपण सायलेंट कधी असतो तर आपण झोपेच्या वेळेला तिथे सायलेंट असतो. आम्ही तर बसू पण नाही म्हणून सांगतो, कारण बरेच व्यावसायिकांना त्याचे नकारात्मक रिझल्ट मिळाले आहेत. म्हणजे अतिशय आलिशान ऑफिस, लाखो करोडो रुपये खर्च केला त्यांनी, इंटेरियर केलं त्या ऑफिसमध्ये, पण त्यांचा जो पिलरचा जो एज होता तो एज त्या ओनरच्या दिशेने होता. मग आता आम्ही काय तोडफोड केली का? तर आम्ही तोडफोड नाही केली, आम्ही रेमेडी केली. बट वी आर ऑल काइंड ऑफ थिंग्स अँड मास्टर्स इन अ रेमेडी देअर. कारण आम्ही खूप शिद्दतमध्ये या सगळ्या गोष्टी करतो आहे सध्या. तर खूप एक्सपर्ट्स लेवलला आणि खूप प्रॅक्टिकल लेवलला या गोष्टी चालतात. तर एक पिलरचा एज त्या ओनरच्या दिशेने होता, आणि त्यामुळे त्या ओनरला हेल्थचा पण इश्यू आला, हेल्थचाही प्रॉब्लेम आला. त्याच्यानंतर त्यांना बिझनेसमध्ये आणि त्यांच्या प्रोजेक्ट वर्कमध्ये बरेचसे उठाठेव करावी लागली, आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांना तिथे भोगाव्या लागल्या. मग आता त्या कुंडलीमध्ये त्यांची राहूची दशा पण चालू होती. मग या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या आम्ही. पिलर खाली झोपू नये अथवा बसू नये, कारण आपण एक तर जास्त अग्रेसिव्ह होतो, आपण जास्त ॲक्टिवेट होतो. जास्त ॲक्टिवेट झालो, जास्त अग्रेसिव्ह झालो, जास्त आपण यंग झालो तर चालत नाही, कारण मग आपली रिसिव्हिंग कॅपॅसिटी संपून जाते, आणि रिसिव्हिंग कॅपॅसिटी आपली संपून जाते, आणि त्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी तिथे घडतात. आपली एनर्जी फ्लो जो आहे तो ऑपोजिट साईडला येतो. जसं मी मगाशी श्री शिवसरोदयाचा तुम्हाला उल्लेख करून सांगितला तसं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे घडतात. पिलर खाली झोपू नये आणि बसू नये, एकतर नॉर्मल कॉमन भाषेमध्ये आजकाल, म्हणजे आपण पुस्तकी भाषेमध्ये म्हणायचं झालं तर वाईट स्वप्न पडणे. वाईट स्वप्न पडणे म्हणजे काय हो? वाईट स्वप्न पडणे म्हणजे काय, आपल्या ज्या पूर्वजन्माच्या चेतना असतात त्या चेतना आपण जेव्हा सायलेंट असतो तेव्हा आपल्याला त्या भेटायला येतात. खरं तर त्यांना भेटायला यायचं असतं आपण जेव्हा मेडिटेशन करत असतो तेव्हा. पण आपण मेडिटेशन करतच नाही ना. आपल्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येमध्ये मेडिटेशन नावाचा पार्टच नाही. अध्यात्म पण आहे, पण अध्यात्म काय, आपले आईवडील करतात म्हणून, आपले आजी आजोबा करतात म्हणून, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्या सगळ्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत म्हणून आपण कुठेतरी देवाला 2 हात 1 मस्तक करतो, 1 अगरबत्ती 1 दिवा लावतो, आणि झालं, अध्यात्म संपलं आपलं. तर असं अध्यात्म काय कामाचं नाही.
म्हणजे कसं अध्यात्म करायचं मला फोन करून विचारा, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. मग मेडिटेशन हे दूरच राहिलं. मग ज्या फ्रिक्वेन्सीज, ज्या चेतना आपल्याला मेडिटेशनमध्ये भेटायला येतात त्या आपण ते करत नाही. मग त्या सगळ्या कुठे येतात? त्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला भेटायला कुठे येतात? आपण जेव्हा झोपलेलो असतो, आपण जेव्हा निद्रास्थानी असतो, आपण जेव्हा निद्रस्थ असतो तेव्हा ते आपल्याला तिथे भेटायला येतात. आणि मग त्यावेळेला आपण काय म्हणतो, मला नेहमी मला किती लोकांचे फोन येतात, सर मला नेहमी वाईट स्वप्न पडतात. ते स्वप्न वाईट नसतात हो, त्या तुमच्या मागच्या जन्मीच्या चेतना आहेत, हरवलेल्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला तिथे येत असतात डॉमिनेटिंग करायला. कारण तुम्हाला तुमचं ह्या जन्माचं कार्य ते साध्य करायचं आहे त्यांना, त्यामुळे ते तुम्हाला डॉमिनेट करत असतात. आणि ह्या जन्माचं साध्य किती लोकांना प्राप्त झालं? पृथ्वीवरती जेवढे लोक जन्माला आले त्यातल्या 90%, 10% लोकांना तरी ते प्राप्त झालं का? जाऊ द्या. म्हणजे आता हा सगळा विषय अतिशय वेगळा आणि खूप गहन प्रमाणामध्ये तो होतो आणि तो काही ह्या सेशनचा पार्ट नाही आहे. मी ओघाने काही गोष्टी पटापट बोलतो, त्याबद्दल क्षमस्व मानतो, मी सगळ्यांची क्षमा मागतो त्याबद्दल. पण सांगणं मूळ रूपात, मूळ गोष्टी तुमच्यापर्यंत पोचणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे, हा छोटासा अट्टहास आहे. तर म्हणून बीमखाली झोपू नये, बीमखाली बसू नये, कारण तिथे खूप यांग एनर्जी असते. आमच्या वास्तुशास्त्राच्या भाषेत त्याला यांग एनर्जी, देर आर एक्सपेन्सिव्ह यांग एनर्जी असं म्हणतात. तर ती असते आणि ती कोणी एलिबरेट करू शकत नाही, ती कोणी एक्सेप्टेबल्स नसते ती, आणि त्यामुळे ती त्याला निगेटिव्ह रिझल्ट्स तिथे मिळतात. आणि मग त्याच्यामुळे आरोग्याच्या तक्रारी, त्याच्यामध्ये कोर्ट कचऱ्या, केसेस, त्याच्यामुळे फायनान्शियल ड्रॉप्स, हे सगळ्या गोष्टी तयार होतात. आणि मग लोक म्हणतात की काय बरोबर चाललेलं नाही आहे आमचं, असं होतं ते. मग वास्तुशास्त्र तज्ज्ञाला बोलवा. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात, मग त्या फार महत्त्वाच्या असतात. म्हणून पिलरखाली झोपू नये किंवा बसू नये अथवा आराम करू नये. तर तुमच्या वास्तूमध्ये पिलर कुठे कुठे ते पहिले बघा, त्यांचे उपाय आम्ही कमर्शियल कन्सल्टिंगमध्ये सांगतो आहे ना. पण ॲटलिस्ट तिथे तुम्ही बसू नये आणि झोपू नये एवढं जरी केलं तरीसुद्धा खूप आहे त्याच्यासाठी, आहे ना. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला काय मला येऊन रेमेडीज करायला पाहिजे असं काही नाही आहे. हां, त्याच्या पुढचा पॉईंट मी इथे सांगतो. बरेच वेळेला मी बघितलं मंदिर जे असतं, आपलं देवघर जे असतं, दिशा मिळाली नाही. सर भूषण सरांनी सांगितलं किंवा कुठल्याही वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी सांगितलं ईशान्य दिशेला मंदिर पाहिजे. मग ते मंदिर बेडरूममध्ये का जायना? चालतं का? बेडरूममध्ये मंदिर चालत नाही. तुमचा वास्तूचा ईशान्य कोण तुमचा नॉर्थ ईस्ट जो डायरेक्शन आहे, त्याचा जो कोण आहे तो तुमचा बेडरूममध्ये गेला म्हणून काय तुम्ही मंदिर पण तिथे नेणार का? चालत नाही. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, मंदिर नॉर्थ ईस्टला जर बेडरूम असेल तर त्या बेडरूममध्ये मंदिर ठेवू नका. म्हणजे त्या नॉर्थ ईस्टचाही अपमान झाला आणि त्या मंदिराचाही अपमान झाला आणि त्या वास्तूचाही अपमान झाला. तर तसं तुम्ही करू नका. तुमच्या दुसऱ्या प्रिमायसेसमधली जी टेरिटरी असेल, जी रूम असेल, जो हॉल असेल, त्याचा नॉर्थ ईस्टला तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण बेडरूममध्ये देवारा नाही चालत. मी सगळ्यांना बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलचं लोक हाईट करतात. म्हणजे बेड आहे मध्ये, लेफ्टला ड्रेसिंग टेबल आहे आणि राईटला मंदिर आहे. आयदर राईटला ड्रेसिंग टेबल आहे आणि लेफ्टला मंदिर आहे. तर असं चालतं का हो? असं नाही चालत. आपले कुलदैवत, कुलाचार, गुरु, गणपती, लक्ष्मी, ह्या सगळ्या गोष्टी, आपले यंत्र, ह्या सगळ्या ऑल काइंड ऑफ स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन्स देअर इज अ बिग ट्रान्सफॉर्मेशन्स देअर. आणि ते सगळे तिथे आहेत आणि आपण तिथे बेडरूममध्ये शयनगृह आणि आपण तिथे आपलं संसारिक जीवन उपभोगतो. चालतं का हो? नाही चालत, अजिबात नाही चालत. तर इज अ टू टाईप ऑफ द एनर्जीज आणि इज अ टू टाईप ऑफ द फ्लो ऑफ द एनर्जीज. तर ते कुठे मिक्स होता कामा नाही आहे असं मला म्हणायचं आहे. तर ॲट द एंड ऑफ सेटअप तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता. म्हणजे किचन इज ऑल्सो गुड देअर. आयदर हॉल, पाहुण्यांना देवारा दिसता कामा नाही आहे. बघा, आपल्याकडे येणारे जे पाहुणे असतात, आपल्याकडे येणारे जे गेस्ट असतात, त्या गेस्टला आपण कुठल्या देवांची पूजा करतो हे आल्या दिसता कामा नाही आहे. म्हणजे मी हे नाही म्हणते की दिसता कामा नाही आहे, दिसू दे, मला त्याबद्दल म्हणणं नाही आहे, पण आल्या दिसता कामा नाही. असं का? तर ते कुठल्या ऊर्जेतनं आत्ता आलेत तुम्हाला माहिती आहेत का हो?
आत्ता ते जे रिक्षेतनं उतरले, बसमधनं उतरले, 4 व्हीलरमधनं उतरले, मग गेटपाशी आले, मग गेटनंतर आतमध्ये आले, त्याच्यानंतर त्यांना 10 लोकांनी टच केलं. मग ते कुठल्या कुठल्या एनर्जीज तुमच्या वास्तूपर्यंत घेऊन आले तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. मग तशी दुर्बीण तसं पॅरामीटर काय आहे का आपल्याकडे बघायला तिकडे? नाही आहे. मग त्याच्यासाठी आले आणि आपल्या देवाचं दर्शन समोर. मग आपलं देवाचं दर्शन म्हणजे आपलं घर काय मंदिर आहे का? मंदिर इज अ डिफरंट फॅक्टर आणि रेसिडेन्शियल वास्तू इज अ डिफरंट फॅक्टर. हे पहिले समजून घ्या. या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, है ना? या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ते परत कधीतरी आपण सविस्तर बोलू या विषयावरती की मंदिर आणि सॉरी जरा प्रवास जास्ती झाला त्यामुळे तुला खोकला आला आहे, प्रवास जास्ती असल्यामुळे. येस बोला मॅडम. हॅलो नमस्कार बोला. तुमच्या बाजूने माईक चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. हॅलो हॅलो नमस्कार बोला. हां तुमच्या बाजूने ज्यांना कोणाला माझ्याशी संवाद साधायचा आहे, इट्स अ टू इझी, इट्स अ टू हां तर खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, तिकडचं तुमचं माईकचं बटन चालू करायचं आणि माझ्याशी बोलायला सुरुवात करायची. तर कुठे होतो आपण मगाशी? तर आता खूप थोड्या वेळासाठी आपण सर्वजण इथे आहोत आणि त्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची मी बोलत होतो ती म्हणजे बाहेरून येणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कुठली एनर्जी घेऊन तुमच्यापर्यंत तुमच्याकडे आलेली आहे, हा विषय होता आपला. आणि म्हणून आल्या देव दिसता कामा नये. बरं आता मूळ विषय कुठला होता आपला? तर मंदिर बेडरूममध्ये चालतं का? आता बेडरूममध्ये कुठला देव चालतो आपण या विषयावरती होतो. तर बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णाची फोटो लावू शकता, राधाकृष्णाचा स्टॅच्यू ठेवू शकता. राधाकृष्ण इज अ बेस्ट आयडियल गॉड फॉर बेडरूम. मी नेहमी सांगतो तुम्ही करून बघा. बरं दिशा डिरेक्शन वगैरे काय तसं जास्त बघायची गरज नाही, कारण राधाकृष्ण म्हणजे कृष्ण बघा कसं आहे, कृष्णांची लीला अपरंपार आहे. त्यात आपण काय म्हणणार? आपण गरीब बिचारे पामर त्यांच्यापुढे काय बोलू शकतो? काहीच नाही. तर त्यामुळे कृष्णाची लीला अपरंपार आहे. राधाकृष्णाचा फोटो तुम्ही लावू शकता, कृष्णाचा फोटो लावू शकता. आय विल बी सजेस्ट इज अ बोथ काइंड ऑफ एनर्जीज. त्या तुम्ही राधा आणि कृष्ण दोघांचा लावा, काही प्रॉब्लेम नाही. मूर्ती पाहिजे तर मूर्तीसुद्धा ठेवू शकता, कारण हे आफ्टर ऑल हे जे जोडी आहे, ही जी जोडी आहे ही प्रेमाची प्रतीक आहे आणि प्रेमाची प्रतीक असल्यामुळे तसं चालू शकतं, आहे ना. शृंगारिक जीवनशैली, शृंगारिक घडामोडी या सगळ्या गोष्टी तिथे चालतात आणि त्यामुळे तिकडे तसं कृष्णाची प्रतिकृती, राधाकृष्णाची प्रतिकृती तुम्ही तिथे ठेवू शकता. इज आफ्टर ऑल चॉईस इन युअर हँड, है ना. पण तिथे मंदिर चालणार नाही, मंदिर नाही, इज ॲब्सोल्युटली रॉंग देअर, है ना. तर महत्त्वाचा मुद्दा तो होता. आणि अशा पद्धतीने आपण आजचं सेशन इथे घेतलेलं आहे. वास्तुशास्त्रातले अतिशय डेडिकेटली पॉईंट, अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट, अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट्स आणि खूप डेडिकेटली, खूप म्हणजे आम्ही खूप शिताफीने, खूप शिस्तबद्ध पद्धतीने, खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने, खूप नियमबद्ध पद्धतीने या सगळ्या गोष्टी करतो, लोकांपर्यंत पोचवतो आणि लोकांना त्याचे रिझल्ट्सही मिळवून देतो. ही आत्तापर्यंतची आपली 23 वर्षाची हिस्ट्री आहे. आणि या सेशनला आपण सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहून मला उपकृत केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्ही सगळे इथे उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर अजूनही मी इथे थोड्या वेळासाठी आहे. हॅलो हां बोला. हां बोला. हॅलो तुमच्या बाजूचा माईक चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. हॅलो हां बोला. श्री स्वामी समर्थ बोला. आज ते यंत्र पण श्रीयंत्र कुंकुमार्चन केलं. ओके. 3 गुरुवार आता आहेत. चौथा तो अमावस्येचा गुरुवार करायचा आहे की नाही? मार्गशीर्षचा जो गुरुवार आहे तो संपला का? नाही, चौथा गुरुवार पूर्ण अमावस्या येते ना. असू दे ना अमावस्या, पण 5वा. हां मग जो शेवटपर्यंत आहे तो करायचा पूर्ण, काही प्रॉब्लेम नाही.
आहे ना. आणि मग ते यंत्रामधले जे कुंकू असेल ते बाजूला साठवून ठेवायचं. कुठे? बाजूला डब्बीमध्ये साठवून ठेवायचं. ते अभिमंत्रित कुंकू आहे ना, ते तुम्ही वेस्ट नाही करू शकत. असं आहे. हां, अभिमंत्रित बाजूला एका डबीमध्ये ठेवून द्या. हां, बाजूला एका डबीमध्ये ठेवून द्यायचं आणि तुम्ही ते नित्य उपक्रमांसाठी वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एक नॉर्मल कुंकू आणि एक अभिमंत्रित केलेलं कुंकू या दोन्ही कुंकूंमध्ये फरक आहे. हां, असं आहे ते. म्हणजे आपण दुकानातून आणलेलं एक कुंकू आणि हे तुमचं कुंकुमार्चन केलेलं कुंकू या दोघांमध्ये फरक आहे. असं आहे. तर ते तुम्ही बाजूला ठेवायचं. ते तुम्ही डेली बेसिसवरती जे पण काही गोष्टी करता, जिथे जिथे तुम्हाला कुंकू लागतं ते त्यावेळेला तुम्ही ते वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं. अजून काय? हां, तर ते सोमवारचं तुम्ही जो म्हटलात ना, शेवटचा गुरुवार जो आहे अमावस्येचा, ते मी थोडं पंचांग बघतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला सजेस्ट करतो, आहे ना. काय कारण ते उद्यापन करायचं मध्ये चौथ्यालाच करायचं की पाचव्याला ते विचारायचं. ते मार्गशीर्षचं शेवटचं गुरुवारी उद्यापन होतं, मला एवढं माहिती आहे. पण तरीसुद्धा मी थोडं बघून घेतो, उगाच काय शंका नको त्याच्यामध्ये आपल्याला. तर मी थोडं पंचांग बघून घेतो. पंचांग बघितलं की मला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मग त्याप्रमाणे आय विल बी गाईड यू. डोंट वरी अबाउट दॅट. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. आपण आता इथे खूप थोड्या वेळासाठी इथे आहोत, तर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर मी डिरेक्ट समोर आहे, विचारू शकता तुम्ही. हॅलो. ओके, तर तुम्ही सगळेजण इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि अशाच पद्धतीने आपलं आस्क वास्तुकार गुरु हे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. जर कोणाला या सगळ्या गोष्टींची गरज असेल, या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असेल, तर त्या व्यक्तींनासुद्धा तुम्ही इथे इन्व्हाइट करू शकता, मला सांगू शकता, आमच्या टीमला सांगू शकता. वी विल बी डेफिनेटली कनेक्ट विथ दॅम, आहे ना. तर आपण अशा पद्धतीने हे कार्य तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे पुढे नेत आहोत. आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा शतशः ऋणी आहे. आणि आपण असंच भेटूया दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. जसं आपण आज भेटलो तसंच पुढे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपण भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.